श्री स्वामी समर्थ. दिव्यास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अंडा करीची रेसिपी. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम आपण अंडी उकडायला ठेवूयात. अंड्यामध्ये पाणी टाकून मीठ टाकून गॅसवरती ठेवून देऊ. आता साहित्य बघूयात. खोबरं, टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण. सर्वप्रथम खोबरं भाजून घेऊयात. गोल्डन रंगापर्यंत येऊस्तर खोबरं भाजून घेऊ. आता खोबरं काढून घेऊ. त्यानंतर तव्यामध्ये कांदा टाकूयात. कांदाही गोल्डन रंगापर्यंत येऊस्तर भाजून घेऊ. आता त्यामध्ये टमाटे देखील टाकूया. दोन्ही गोल्डन रंगापर्यंत येऊस्तर भाजून घेऊयात. आता काढून घेऊ. आता मिक्सर जारमध्ये पहिल्यांदा खोबरे बारीक करून घेऊ. आता त्यामध्ये भाजलेला कांदा आणि टोमॅटो टाकून बारीक करून घेऊयात. आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा बारीक करून घेऊयात. इथे आपले अंडे उकडले आहेत. आता आपण अंड्याची टरकल काढून घेऊ. आता सर्व साहित्य बघू फोडणीचं. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण पेस्ट, कोथिंबीर, लाल तिखट, धना पूड, लाल मिरची पावडर, घरकुल मसाला, अंडी आणि वाटण. आता सर्वप्रथम कढईमध्ये लाल मिरची पावडर टाकूयात आणि अंड्याच्या फोडी करून घेतलेल्या त्या परतून घेऊयात. अंड्याच्या फोडी या परतून घेऊयात चांगल्या लाल होईपर्यंत. आता अंडे परतले आहेत. आपण ती साईडला काढून घेऊयात. आता आपण फोडणी देऊया. अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकूयात. त्याला चांगलं फ्राय करून घेऊयात. आता त्यामध्ये कांदा टाकूया आणि कांदाही लाल रंगापर्यंत येऊस्तर भाजून घेऊयात. आता टोमॅटोही टाकून घेऊयात आणि टोमॅटोही फ्राय करून घेऊयात. आता तिखट मसाला टाकून घेऊन त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकूया. वाटण चांगलं परतून घेऊयात. वाटणामध्ये थोडं थोडं पाणी टाकत वाटण चांगलं कच्चेपण जाऊस्तोवर परतून घेऊ. वाटण इतपत परतायचं की त्याला तेल सुटलं पाहिजे. हे बघा, आपल्या वाटणाला किती मस्त तेल सुटलेलं आहे. दहा ते 15 मिनटं अशा प्रकारे वाटण शिजवून घेऊयात, जेणेकरून कच्चापणा दूर होईल. आता त्यामध्ये मीठ टाकून पुन्हा 1-2 मिनटे परतवून घेऊयात. आता आपलं वाटण चांगल्या प्रकारे परतले गेलं आहे. आता आपण अंड्याचे स्लाइस टाकून देऊ.
आता त्याही 1-2 मिनटंपर्यंत परतून घेऊ. आता त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. मी इथे 1.5 ग्लास पाणी ओतत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजावर पाणी ओतू शकता. आता आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. वरतून कोथिंबीर टाकून घेऊया. तयार आहे आपली अंडा करी. चला तर मग आपण सर्व करून घेऊयात. नवनवीन रेसिपींसाठी दिव्यास मराठी किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा.